एका महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांचं मानधन रखडलेलं आहे। राज्यातील 28,813 सरपंच उपसरपंचांचं मानधन रखडलं। गेल्या 3 ते 4 महिन्यापासून राज्यातील सरपंच उपसरपंचांचं मानधन हे मिळालेलंच नाहीये। 24 सप्टेंबर 2024 रोजी मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, मात्र अद्यापही राज्य सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी केली नाहीये। मात्र आहे ते मानधन देखील वेळेत मिळत नसल्याने राज्य सरकारच्या विरोधात सरपंच आणि उपसरपंचांनी आता नाराजी व्यक्त केली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये 1031 ग्रामपंचायती आहेत। या मागच्या 4 महिन्यापासून सरकारने सरपंच उपसरपंचांचं मानधन स्थगित ठेवलेलं आहे, दिलेलं नाही। त्यामुळे सरपंच उपसरपंचामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे। मागच्या आठवड्यामध्ये आम्ही ग्रामविकास मंत्र्यांकडे पत्र देऊन मागचं थकीत मानधन त्वरित द्यावं अशी मागणी केलेली आहे, परंतु अद्याप कोणतीही त्यावर कारवाई झालेली दिसून येत नाही। सरकारने जर यामध्ये त्वरित कारवाई नाही केली आणि मानधन वाढीचा नाही निर्णय घेतला तर सरपंच परिषद या राज्यामध्ये प्रचंड तीव्र आंदोलन उभा करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।